वेलकम बॅक टू अदर यूट्यूब ब्लॉग. मी रोशनी पिके कन्वर्ट तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि बरेच दिवस झालं मी लॉंग व्हिडिओ पोस्ट केला नव्हता, सो म्हटलं चला आज करूया. आणि आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू. सो ती रेसिपी मी शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन किंवा गुड न्यूज म्हणता येईल. सो माझ्या चॅनलवरती 200 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. सो हां, माहिती आहे बऱ्याच जणांना वाटेल काय 200 सबस्क्रायबर, बट हां, माझ्यासाठी एक सबस्क्रायबर तेवढाच महत्त्वाचा आहे. सो आपले लवकरच 1K होतील अशी अपेक्षा आहे. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, माझे व्हिडिओ लाईक्स करतात, जे माझे व्हिडिओ बघतात, त्यांना खूप 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 धन्यवाद. आणि सो असंच मला सपोर्ट करत राहा. सो लवकरच आपले 1K सबस्क्रायबर होतील. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. त्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लाडूची रेसिपी. सो ते पाहण्यासाठी आपण कंटिन्यू पाहत राहा. सो चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. आणि त्याच्यासाठी मी घेतले होते ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे, काजू, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, फ्लेक्स सीड आणि तीळ. मी हे सर्व अंदाजाने घेतलं होतं. आणि हे चण्याचं सत्तू घेतलं होतं आणि खजूर घेतले होते मी, ओलेवाले असतात ते. सो तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला आणखीन काय ड्रायफ्रूट्स किंवा कोणत्याही प्रकारच्या फ्लेक्स सीड्स सारख्या अशा बिया वगैरे तुम्हाला जर टाकायच्या असेल तर तुम्ही टाकू शकता सो चला ड्रायफ्रूट्समध्ये. सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. सो मी आधी इथे कढई गरम करायला ठेवली होती. आणि त्यानंतरून हे सर्व आपले ड्रायफ्रूट्स एक एक करून मी कढईमध्ये टाकले आणि ते थोडेसे असे भाजून घ्यायचे. सो सर्व एकत्रच ड्रायफ्रूट्स टाकले होते आणि मी सर्व बिया नंतरून टाकणार होते. सीड्स जे घेतले होते आपण ते बिना घीमध्येच किंवा बिना तुपामध्येच मी हे सगळं ड्राय रोस्ट केलं होतं. कारण हे माझ्या डाएट कॉन्शियस नवऱ्यासाठी सुद्धा मी ह्याच्यामध्येच लाडू करणार होती. सो घीचा वापर थोडासा कमीच करणार आहे मी. म्हणजे त्यांच्यासाठी मी बिना तुपाचेच लाडू बनवणार आहे. म्हणून मी बाळासाठी सुद्धा ड्रायफ्रूट्सचे लाडू हे थोडेसे बिना तुपातलेच केलेले आहेत. सो तुम्हाला पुढे कंटिन्यू बघा, तुम्हाला कळेलच मी हे कसे करले. हे अशा प्रकारे भाजून घेतले मी हे सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र करून. आणि हे एवढेच घेतले होते मी आणि एवढ्याच ह्याच्यामध्ये मी एक छोटी काचेची बरणी असते, सो तेवढे बनवून आपले लाडू झाले होते. सो अशा प्रकारे हे भाजून घेतले छान असे. आपले ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर ते मी थंड करायला ठेवले होते एका प्लेटमध्ये काढून. आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये तीळ टाकले, भोपळ्याच्या बिया टाकल्या, सूर्यफुलाच्या बिया टाकल्या आणि फ्लेक्सीड टाकून सर्व असं छान असं भाजून घेतलं. ते पण ड्राय रोस्ट केले, हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हे सुद्धा काढून घेतले मी, थंड करायला ठेवले सर्व आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते. त्यानंतर हे चण्याच्या पिठाचं सत्तू जे असतं, चणा सत्तू बोलतात ह्याला. सो हे मी घेतलं होतं, हे डीमार्टमधून मी घेतलं होतं. आणि आपले जे मेजरिंग कप असतात त्या कपाच्या हिशोबाने जो सगळ्यात मोठा कप असतो 1 कप असं त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं, ते भरून मी घेतलं होतं एक. आणि थोडंसं असं चाळून घेतलं, म्हटलं काही त्याच्यामध्ये असेल तर ते सुद्धा निघून जाईल. आणि छान असं भाजून घेतलं. ते भाजत असतानाच मी एका साईडला आपले खजूर जे होते ते घेतले होते, त्यातल्या बिया काढत होती. सो एक वाटीभर अशा मी खजूर साईडला करून घेतले होते, बियांमधून खजूर आपले काढून घेतले होते.
सो हे असं पीठ मी ते भाजून घेतलं. थोडंसं खाली लागलं होतं पीठ, पण ठीक आहे, म्हणजे एवढं पण काही करपलं नव्हतं. सो अशा प्रकारे मी भाजून घेतलं असं छान. त्यानंतरून ह्याच्यामध्ये मी घी ॲड करणार आहे. सो हे जे लाडू केले होते हे सत्तूचे, मी हे बाळासाठी केले होते. सो त्याच्यामध्ये मी घी टाकलं होतं. आणि त्यानंतरून आपले जे ड्रायफ्रुट्स होते ते मिक्सरला बारीक करून घेतले. थोडेसे दाणेदारच ठेवायचे, एकदम पण पीठ नाही. आणि गरम-गरम वाटू नका. सो एकदम खूपच ते बारीक होऊन जातात आणि त्याचे तेल निघाल्यासारखं असं वाटतं. त्यामुळे थंड करून थोडंसं असंच बारीक करून घ्या. थोडंसं रवा टाईप त्याचं टेक्स्चर ठेवा. म्हणजे थोडं-थोडं करूनच वाटा, जेणेकरून ते जास्त दाणेदार राहणार नाही म्हणून. मी पण हे असं थोडं-थोडं करूनच वाटून घेतलं. सो अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पावडर करून घ्यायची आहे. त्यानंतरून खजूर बारीक वाटून घेतले आणि त्याच्यानंतरून मी करून घेतलं, जे आपण ड्रायफ्रुट्स वाटून घेतले होते त्याचे 2 पोर्शन करून घेतले. आणि एका पोर्शनमध्ये मी गूळ पावडर टाकणार होती स्वीटनेससाठी आणि एका पोर्शनमध्ये मी खजूरचे लाडू बनवणार होती, जेणेकरून त्याच्यामध्ये नॅचरल शुगर जाईल. जे आकाशसाठी बनवणार होती, जे डाएट कॉन्शियस पतिदेवांसाठी मी बनवणार होती. सो हे आधीचे लाडू आहेत, त्याच्यामध्ये मी गूळ पावडर टाकली होती 1 वाटी भरून आणि ते असे लाडू बांधून घेतले होते. आणि जे बेसन आपण गरम करून घेतलं होतं तूप टाकून, ते सुद्धा ह्या लाडूमध्ये करून घेतलं, जे बाळ खाऊ शकेल असं. सो हे अशा प्रकारचे सर्व लाडू त्याचे तयार करून झाले होते. सो हे एवढे असे लाडू झाले होते चण्याच्या सत्तूचे आणि हे बाळासाठी झाले होते. सो आता मी हे करणार आहे डाएटला, जे कोणी खाऊ शकतात बिना म्हणजे बिना शुगरवाले, नॅचरल शुगरने खजूरच्या आपण जे बारीक वाटून घेतलं होतं त्या वाटणामध्ये टाकून. सो आधीच आपण जे पोर्शन बाजूला काढला होता ड्रायफ्रुट्सचा, सो त्यामध्ये मी हे खजूर असे छान मिक्स करून घेतले आणि हे पूर्ण विदाऊट घीवालं आहे. सो हे आरामशीर कोणीही खाऊ शकतं डाएटमध्ये सुद्धा. सो जे विकतचे बाईट्स वगैरे भेटतात, सो त्यापेक्षा हे कितीतरी पटीने खूपच चांगलं आहे, नॅचरल आणि घरच्या घरी बनवलेलं. सो हे अशा प्रकारचे लाडू असे छान असे बांधून घेतले मी. अशा प्रकारे आपले दोन्ही प्रकारचे लाडू तयार झालेले आहे. एकामध्ये स्वीटनेससाठी मी गूळ पावडर टाकलेली आहे आणि एकामध्ये मी स्वीटनेससाठी खजूर टाकलेले आहे. सो हे दोन्ही खूप जास्त हेल्दी आहेत. सो कोणीही खाऊ शकते हे. सो चला, आता लाडू झाले होते आणि देव बाप्पा समोर हे असे मी नेऊन ठेवले होते. आजच्या व्हिडिओबद्दल फक्त एवढं. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सो पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.